हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे
हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ हरी हरी बेस नाही, बेस नाही वाजवा. हे माया जाळ तुटईन कनका पडू गबाळाचे वरी थोडी आहे थोडी नागबन भावे तुळशी दळ पाणी जोडा मनावे पतित वेळो वेळा म्हणे हातव कृपेचा सागर म्हणे हातव कृपेचा सागर नामासाठी पार पावला कनका पडू गबाळाचे आणि कनका पडू गबाळाचे बरे पुढे आहे तो बसलेले विठोबा टाळी वाजवा विठोबा बसलेले विठोबा म्हणा विठोबा बसलेले विठोबा मनजा विठोबा रखुमाई बसलेले रखुमाई म्हणा विठोबा रखुमाई रखुमाया म्हणा विठोबा रखुमाई रखुमाई मस्त बसून म्हणा रखुमाई विठोबा रखुमाई सर्वांनी म्हणायचंय विठोबा रखुमाई कीर्तन तुमच्यासाठी असतं म्हणा विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई एकदा म्हणा एकदा विठोबा रखुमाई परत एकदा म्हणा विठोबा रखुमाई अजून एकदा म्हणा विठोबा रखुमाई परत म्हणा विठोबा रखुमाई सारखं सारखं म्हणा विठोबा रखुमाई म्हणत राहा विठोबा रखुमाई चांगला होईल तुमचं म्हणा विठोबा रखुमाई 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 शाबाश शाबाश विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा विठोबा
नागवन पुढे हाताना टाळी मुखाना नाम मना जद हरिहरी तुम्ही म्हणारे सकळ तेने माया जाळ तुटईल आणि कनका पडो गबाळाचे भरी पुढे आहे थोरी नागवन भावे तुळशी दळ पाणी जोडा हात म्हणावे पती वेळोवेळा आणि कनका पडो गबाळाचे भरी पुढे आहे थोरी नागवन तुका म्हणे हा हवा कृपेचा सागर नामासाठी पार पाववीन आणि कनका पडो गबाळाचे भरी पुढे आहे थोरी नागवन समचरण सरोजम सांद्रणीला बुधाभम जगननिहित पाणी मंडनम मंडनानाम तरुण तुलसीमाला कंधनम कंजनेत्रम सदय धवला हासं विठ्ठलम चिंतयामि दया ज्ञान शांती तिथे योग निष्ठा मुखी दिव्य तेज
दिसे संत श्रेष्ठ अलौकिक लीला किती आठवावे अलौकिक लीला किती आठवावे श्री निवृत्तीनाथा नमो नम्र भावे अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांबुज तेजस्फुर्दक प्रदेशं विधींद्रादिदेव सदा स्तूयमान समाधिस्थ मूर्तिं भज ज्ञानदेवम् घ्यावी घ्यावी माझी भाकर जरी का मागे जरी का मागे जरी का मागे जरी का मागे हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ तेने माया जाळ तुटईल आणि कनका पडू गबाळाचे बरी पुढे आहे थोरी ना गवन प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला उच्चारलेला गायलेला अभंग संत हृदय सम्राट जगद्गुरु जगद्वंदने वारकरी संप्रदायाचे कळस वैराग्याचं मूर्तिमंत उदाहरण पाचव्या वेदाचे निर्माते सकल संत कंठभूषित या महाराष्ट्राचा प्राण वारकरी संप्रदायाची अस्मिता संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा चरणाचा सामोर बसणाऱ्या समाजाला आवाहन उद्बोधन आणि प्रबोधन करणारा असा अभंग आहे भगवंताला आवडणारं भगवंताचं नाम आपण का घ्यावं आणि भगवंताच्या नामानं आपला फायदा काय होईल आपल्या अंतःकरणात असणारे सर्व दोष कोण्या पद्धतीने निघून जातील याची सर्व चिकित्सक मीमांसा महाराज आजच्या अभंगामध्ये करतायत हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ सर्वांना आवाहन आहे उद्बोधन आहे मुळात वारकरी संप्रदायाचा असा यारे यारे लहान यारे 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 याती भलते नारी नर करावा विचार न लगे चिंता कवनाची वारकरी संप्रदायाचा विचार केला ना अभ्यास केला ना तर इथं माझं तुझं नाही मी तू पण जाऊ दे दुरी एकची गोंगड ही फांगुरे हरी आणि तुकोबऱ्यांचा विचार केला तर तुका म्हणे मज धाडिले निरोपा मार्ग हा सोपा सुखरूपा आम्ही वैकुंठ वासे आलो याचे कारण असे बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया जगाचं कल्याण व्हावं जगाचं मंगल व्हावं जगाचं कुशल व्हावं म्हणून जगाच्या कल्याणा संतांची विभूती देह कष्टविती परोपकारे परोपकारासाठी संत या जगामध्ये आलेले आहे कोणता उपकार केलेला आहे जगालाही सांगितलं आणि स्वतःही करून दाखवलं स्वतः महाराज सांगतात आमचं चांगलं झालं ना तर त्याचं एकमेव कारण आहे आम्ही सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी आम्ही याच्या पलीकडे दुसरं काही केलेलं नाही आम्ही फक्त आणि फक्त भगवंताचं नामस्मरण केलेलं आहे माझी मजा झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतला असे आम्ही जे केलं ते तुम्ही करा सज्जन हो संतांमध्ये आणि आपल्यामध्ये एक भला मोठा फरक आहे साधूमध्ये एक भला मोठा आणि आपल्यामध्ये एक भला मोठा फरक आहे अंतर आहे नेमकं कोणतं अंतर आहे संतांचं असं आहे दिनरजनी हा
पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वप्नी पांडुरंग. याही पेक्षा तुकोबा पुढे गेले. आम्ही जे स्वीकारले ना ते जगाला द्यावं ही भूमिका संतांची. सेवितो हारस वाटितो निका 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 सेवितो हारस वाटितो निका. झारे होऊ नका रानभारी झारे होऊ नका रानभारी विटेवरी जाती पाऊले समान विटेवरी जाती पाऊले समान. ग्यारे वाहू नका रानभारी ग्यारे वाहू नका रानभारी विटेवरी जाची पाऊले समान विटेवरी जाची पाऊले. देवितो हारस वाटितो निका देवितो हारस वाटितो निका घ्यारे वाहू नका रानभारी घ्यारे वाहू नका रानभारी. स्वीकारलं आत्मसात केलं आणि मग जगाला सांगितलं. नुसतं जगाला सांगितलं तर बसलेले लोक आम्हाला म्हणतात मग जगा सांगे ब्रह्मज्ञान आपण मात्र ओले पाषाण असंच आहे ना कोरडे पाषाण. म्हणून पर्यंत कोरडं वक्तृत्व आहे तोपर्यंत सिद्ध होत नाही. कर्तृत्वाची जोड लागली रे लागली की नेतृत्व सगळं जग मान्य करत. वक्तृत्व तोडकं मोडकं आहे पण कर्तृत्व चांगलं आहे. मग नेतृत्व स्वीकारल्याशिवाय लोक राहत नाहीत. म्हणून जगानं तुकोबऱ्यांना स्वीकारलं. नाही तर वारकरी संप्रदायाचे डोळे आहेत ज्ञानोबा वारकरी संप्रदायाचे कान आहेत एकनाथ महाराज वारकरी संप्रदायाचं मुख आहे नामदेव महाराज आणि वारकरी संप्रदायाचं नाक आहे संत तुकाराम महाराज. पंच ज्ञानेंद्रियांपैकी सगळ्यात महत्त्वाचा असतो तो डोळा. आता हे तुम्हाला कळणार नाही. ज्याला चष्मा लागलाय ना त्याला कळेल डोळ्याचं महत्त्व. चष्मा लागलेल्या माणसाला आदर देत जा इज्जत देत जा त्याचा मान सन्मान करत जा. आपल्याला बघायला दर वर्षाला त्यांना 2-4 हजार रुपये खर्च करावा लागतो. संत ज्ञानेश्वर महाराज वारकरी संप्रदायाचे डोळे आहेत. तो संप्रदाय दाखवला कोणी ज्ञानोबानं दाखवला. संप्रदायातनं ज्ञानोबाला वजा केलं असतं आज आपण कम नशिबी असतो. आपण एवढे भाग्यवान आहोत. आपल्या फलटण प्रांतातनं संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी ही पंढरीला जाते. यापेक्षा दुसरे भाग्यवान आपण असे आहोत. काही गावामध्ये एकदाच पालखी थांबते. तुमच्या गावात ज्ञानोबा 2-2दा थांबतात. तुम्ही किती नशीबवान असलं पाहिजे. पण ज्ञानोबा आपले डोळे आहेत हे डोळ्याला माहिती असून सुद्धा डोळ्यांना कधीच ज्ञानोबाला पाहत नाहीत लोक. पंढरपुरात आपण गेलं पाहिजे हे माहिती असून सुद्धा लोक पांडुरंगाकडे दुर्लक्ष करतात. हो काही माणसं एसटीत बसून पंढरपूरला जातात. काही माणसं लक्झरीमध्ये बसून पंढरपूरला जातात. काही माणसं 4 चाकी गाडीमध्ये पंढरपूरला जातात. काही माणसं स्वतःच्या 2 व्हीलरवर पंढरपूरला जातात. काही माणसं गाडग्यात बसून पंढरपूरला जातात. पण जातात. मी असं म्हणतो गाडग्यात बसून तर सगळेच जातील ना. आपण गाडग्यात बसायच्या अगोदर गेलं पाहिजे. जव हे सकळ सिद्ध आहे
हात चालावया पाय तव तू आपुले स्वहित पाहे गोव्याला महाबळेश्वरला लोक खुशाल फिरायला जातील, पण तीर्थयात्रेला जायचं म्हटलं की कंटाळा येतो. हे तुकोबरांच्या लक्षात आलं. मग लोकांनी मनधरणी नाही केली तुम्ही तीर्थाला जा. महाराज म्हणाले तुम्ही एक काम करा, भावे तुळशी दळ पाणी जोडा हात म्हणावे पतित वेळोवेळा. तुम्ही एक काम करा, कुठेच जाऊ नका, ठाईचं बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा. कुठं जाता, इकडं जा तिकडं जा इकडं जा तिकडं नका जाऊ, पंढरपूरला तिकडं पण भरपूर गर्दी. आणि नाहीतरी 50% लोक जाऊन फेनोलेकच्या पिशव्याच घेऊन आली ना, उरलेले 50% होते तेच काय असतील ते भाविक होते, भक्त होते. काही नाही फेनोलिकच्या पिशव्या गोळा केल्या आणि काही नाही त्या पिशव्या भरून बिस्किटचे पुढे घालायला आणले. वारी संपून 4 दिवस झाले तरी बिस्किटचे पुढे संपले नाही, एवढं भरभरून दिले लोकांनी सुद्धा. सगळेच माळकरी चांगले असते, सगळेच टोपीवाले चांगले असते तर कबीर महाराजांना म्हणावं लागलं नसतं. मला बनाई बीच में डाला माला सगळेच माळकरी चांगले असते तर मठाधिपत्याने एकमेकांचे खून कशाला केले असते, महाराज लोक एकमेकांच्या अंगावर धावून कशाला गेले असते. अरे जेवढं राजकारण राजकारणात नाही तेवढं राजकारण वारकरी संप्रदायात आता घुसलं महाराज लोकांच्या मध्ये. ह्या बुवाला त्या बुवाचं पटना, त्या बुवानं इकडं पाहिलं की त्याचे डोळे असे वरती व्हायला लागले. सगळे प्रयोग एकाच रंगमंचावर व्हायला लागले आता. म्हणून कबीर महाराजांना लिहावं लागले, टोपी बनाई खादी की पहनने वाले टोपी बनाई खादी की पहनने वाले टोपी बिचारी जब पेट में काला लोकांना प्रश्न पडला, ओ कबीर महाराज तुकोबा तुम्ही सगळे साधू संत आहात, आमचं कल्याण करायला आलाय ना, मग तुम्हीच जर असं म्हणत असाल की तुमच्यावर कुणावर या वारकऱ्यांवर विश्वास नका ठेवू म्हणे. महाराज म्हणले तसं नाही, शास्त्र असं सांगतं तुकोबांचा अभंग आहे, दोन्ही दिसती सारखी वर मजाने तो पारखी आकाशाचे पोटी चंद्र तारांगणे दोन्हीशी समान पाहू नये पृथ्वीची या पोटी हिरा गारगोटी एका दोहीशी समान करू नये सौसाठी दह्याची या पोटी निघेता कलोनी एका दूधही दिसायला शुभ्रच आहे, दही सुद्धा दिसायला पांढरच आहे, ताक सुद्धा दिसायला देखणंच आहे ना, पण ताकातला दह्यातला लोण्यातला ज्याला फरक कळाला तो पारखे. सोनं आणि एखादा पिवळा पदार्थ सारखा दिसेल पण हे ज्याला ओळखता येतं तो सोनार असेल. मला असं म्हणायचंय आपल्याला कळालं पाहिजे नेमकं आपण कोण्या देवाला भजावं. महाराज म्हणाले मग मी उत्तर देतो, तुम्ही एक काम करा. तो का म्हणे हा तव कृपेचा सागर का हो? सगळं पाणी मोजता येईल. घराच्या वरती 1000 लिटरची टाकी असेल, 2000ची असेल, गावातली काहीतरी 10,000ची असेल, मोठा एखादा वॉटर प्रोजेक्ट असेल तर त्याची काही 10 लाख क्षमता असेल, पण समुद्राचं पाणी मोजता येतं का? अरे धरणाचं पाणी सुद्धा TMC मध्ये सांगता येतं, पण जे पाणी मोजता येत नाही तो सागर आहे. असा कृपेचा सागर असणारा पांडुरंग परमात्मा तो का म्हणे हा तव कृपेचा सागर येईल का आमच्यासाठी धावून? येईल. असा आहे तो फक्त नामासाठीच धावून येतो. दुसरं तुम्ही काही प्रयोजन त्याला प्रलोभन दाखवा, पण त्याला नावाची एवढी आवड आहे. कलियुगात देव त्याच्या जवळच आहे. मी तयापासी पांडवा हरपलो गा घेवसावा ज्याचं नाम घोष बरवा करती माझा. त्याला नाव सोडून काहीही आवडत नाही आणि त्याचं नाव घेतलं रे घेतलं तू कामने कृपाने Amar
मनामध्ये होत राहील. काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, अहंकार हे विकार आपल्याला चिकटतील, येतील. पण अशा विकारांवरती जर मात करायची असेल तर स्वतःला शुद्ध परमार्थ करावा लागेल. आणि शुद्ध परमार्थ करायचा असेल तर हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ, हा भाव आजच्या अभंगातून संत तुकोबा आपल्या सर्वांसमोर मांडतायत. ज्यांचं आज पहिलं पुण्यस्मरण वैकुंठवासी राजेंद्र भाऊ, अर्थात कोणी राजेंद्र शेठ म्हणावं, कोणी राजा भाऊ म्हणावं. पाठीमाग 3 बंधू, 2 मुलं, धर्मपत्नी, सुनबाई असा असणारा गच्च भरलेला परिवार, 5 बहिणी, हे सगळं जागेवरती ठेवून आपल्या सर्वांचा निरोप घेऊन मागच्या वर्षी भाऊ निघून गेले. आज पहाटे 4 वाजल्यापासून कुटुंबाच्या डोळ्याला डोळा नसेल. गेल्या 6 महिन्यापूर्वी दिलेली कीर्तनाची तारीख आणि आजच्या दिवसासाठी या परिवाराची तळमळ मी डोळ्यानं पाहिलेली आहे. आज आमच्या दारात बोराटे महाराजाचं कीर्तन आहे. आज आमच्याकडे सागर महाराजाचं कीर्तन आहे. भेटल त्याला रामराम, भेटल त्याला ओरडू ओरडून सांगितलं, विनवणी करून सांगितलं, या बरं कीर्तनाला. पाहता पाहता सर्वजण आले. पण आल्यापासून प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये आणि डोळ्यासमोर फक्त आमचे भाऊ उभा राहतात. अजूनही वाटतं इकडं तिकडं असतील, कुठं दुकानात असतील, कुठं घरात असतील, आजूबाजूला असतील. शक्यतो सहजासहजी दारामध्ये न येणारी महाराज लोक आज तुमच्या दारात भरपूर आहेत. माणसं जोडायचा कारखाना टाकला होता राजा भाऊनं. कोण म्हणाल प्लायवूडचा कारखाना होता, कोण म्हणाल कपड्याचं दुकान होतं. मी म्हणेन माणसं जोडायचा कारखाना होता. राजापूर गाव आहे, पण 15 दिवस कधी गेले नाहीत गावाला गेल्याशिवाय. कोणत्याही क्षेत्रात पाऊल टाकलं तर कष्टानं, जिद्दीनं, तळमळीनंच. सहजासहजी लक्ष्मी हातावर येत नाही. 3 गोष्टी माणसाला तशा मिळत नाहीत. 1 नाव, 2 पैसा आणि 3 भगवंत. नाव काय तसं मोठं होतं? नाव मोठं करण्याकरता लोकांनी केलेले अपमान, लोकांनी दिलेल्या शिव्या, लोकांनी पाहिलेलं पाण्यातलं सगळं पाहावं लागतं, ऐकावं लागतं. लोकांनी दिलेल्या शिव्यांवरती पाय ठेवून उभा राहावं लागतं. डोक्यावरती बर्फाची लादी ठेवावं लागते. जिभेवर साखरेचं पोतं ओतावं लागतं, तेव्हा नाव मोठं होतं. नाव मिळवणं तेवढं सोपं वाटलं तुम्हाला? सगळ्यालाच नाव मोठं करता नाही येत. अरे नाव मोठं करण्याकरता सुद्धा संघर्ष करावा लागतो. संपत्ती तशी मिळत नाही. उधळलेल्या घोड्याची चित्र भिंतीवरती लावून माणसाची प्रगती होत नसते. सूर्यनारायणापेक्षा जास्त गतीनं धावावं लागतं, तेव्हा लक्ष्मी प्रसन्न होते. भगवंत तरी तसा कुठं मिळत असतो? अनेक प्रयत्न केलेत माझ्या तुकोबाने, तेव्हा भगवंत हाताला आलाय. सहजासहजी या 3 गोष्टी मिळत नाही. आमच्या राजा भाऊंना नाव मिळालं, आमच्या राजा भाऊंना संपत्ती मिळाली. याचा अर्थ असा नाही की ते आपोआप आलं. आदर्शवत कुटुंब, परिसरानं आणि परिसरातल्या पंचकृषीतल्या सगळ्या पोराने आदर्श घ्यावा असं आमचं हे घनवट घराणं आहे. आज भाऊ उरले नाहीत, पण देहानं नसले तरी त्यांनी दिलेले संस्कार, त्यांनी दाखवलेला मार्ग आणि त्यांच्या आठवणी आज इथं जिवंत आहेत. म्हणून भाऊंचा सगळा परिवार, ज्यामध्ये श्रद्धेय बजरंग दादा, आदरणीय विजयजी, आदरणीय दीपकराव, आमचे दीपक सर आहेत, अर्थात प्राथमिक शिक्षक आहेत. अनेक विद्यार्थी त्यांनी घडवलेले आहेत. तितकंच त्यांचं स्वतःच्या भावावरती सुद्धा प्रेम आहे. दोनही चिरंजीव अत्यंत गोड आहेत, ज्यामध्ये अक्षय शेठ आहेत, त्याचबरोबर आशिष दादा आहेत. अक्षय शेठ यांचं वडिलांवर किती प्रेम आहे याची प्रचिती मला मगाशी आतमध्ये आली. भरभरून हृदय आलं त्यांचं. म्हणे भाऊ पाहिजे होते. मी म्हटलं बरोबर आहे तुमचं, पण सगळ्याच गोष्टी आपल्या हातात असत्या तर देवाला किंमत आणि जगायला गंमत उरली नसते. त्यांनी मला म्हटले, महाराज सगळं काय केलं ते आमच्यासाठी केलं. अजून 10-5 वर्ष त्यांनी हे सगळं पाहायला थांबायला पाहिजे. सुख उंबऱ्यातनं हात आलं आणि बाबा निघून गेले. ही सगळ्यात मोठी वेदनादायी गोष्ट आहे. पुसल्या जावं असं कोण्या माऊलीला वाटतं? तिला वाटतं मी मरावं आणि माझं मरण माझ्या पतीनं पाहावं. तळहाताचा पाळणा, नेत्राचा दिवा करून 32 धारा दुधाच्या लेकरांना पाजून हे सगळं वैभव उभा करते आणि पतीला म्हणते, मालक कधी वेळ आली तर माझं आयुष्य तुम्हाला लागावं. पायाची बोटं माझी जोडवी तुमच्या नावची, पाय माझे पैंजण तुमच्या नावचा, हात माझे चुडा तुमच्या नावचा, गळा माझा डोरलं तुमच्या नावचं, कपाळ माझं कुंकू तुमच्या नावचं आहे. हो माझी विनंती आहे, माझं आयुष्य तुम्हाला लागावं.
लक्ष्मीच्या पावलानं नांदायला आलेल्या कादंबरीताई या घराण्यात आल्या. सासऱ्याचा आशीर्वाद मिळाला, पण सासऱ्याची सेवा करणं नशिबात प्राप्त झालं नाही, म्हणून दुःख आहे. लेकीपेक्षा जास्त माया केली असती आमच्या भाऊने, लेकीपेक्षा जास्त जीव. अरे भावाच्या पोरी कधी भावाच्या पोरी म्हणून पाहिलं नाही, माझ्या लेकीत इतकं प्रेम केलं. मग ही तर सुनबाई आहे, पोटच्या लेकीपेक्षा जास्त जीव. पण हे सगळं इथल्या इथं राहिलं. आता बहिणी इथं येतील, भावाचा फोटो भिंतीवरती टांगलेला पाहतील, आणि मग त्या बहिणींच्या डोळ्याला पाणी. दादा, वाट पाहुनी पाहुनी झुरते मी मनाला, झुरते मी मनाला, काय घेण रे तुझ्या इष्टे खना, रुसवा माझा सोळीच्या खना. तेजस्वियाचं येऊदे तुझ्या नावाला रे, आयुष्य माझं मिळो देवा माझ्या भावा. हो वाळून डोळे भरून पाहिना तुला, इडा बिडा तुझी सारी घेईन मन. हे भाऊ भाऊ म्हणता, भाऊ भाऊ म्हणता, भाऊ भाऊ म्हणता, भाऊ भाऊ म्हणता. काळीज दाटलं भावा बहिणीचं नातं किती चाललं, दोन जीवात धागा एक होविला रे, आयुष्य माझं मिळो देवा माझ्या भावाला. कसा विसप्राण कसा विसप्राण पाठीमागचं थोडं थोडं पुढं सरा पुरुष नाही दिशा ओस वाटते उदास, नाही दिशा ओस वाटते उदास, नाही वाटते उदास, मगर उनकी याद हर वक्त आ जाती है, याचं नाव पुण्यस्मरण. म्हणून पहिलं पुण्यस्मरण, त्यात हरी कीर्तन म्हणजे आमच्या भाऊंचा शेवट गोड झालाय. त्यांच्यावरती प्रेम करणारे तुम्ही सर्वजण आहात, तुमच्या सगळ्याला नमस्कार आहे. माझ्या समवेत आलेले सर्व महाराज मंडळी, ज्यामध्ये श्रद्धेय आदरणीय हरिभक्तपरायण पोपट महाराज आज कीर्तनाच्या साथीला आलेत. राजापूरचं पण भजनी मंडळ दिसतंय. त्याचबरोबर ज्ञानांकुर वारकरी शिक्षण संस्था, संस्थेचे सगळे विद्यार्थी. गेल्या 17 वर्षात आमच्या अक्षय शेठ यांच्या आजोबांची पुण्यतिथी ज्यांनी केली, हरिभक्तपरायण सुनील महाराज यादव,
महाराजांचे चिरंजीव, महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार, माझे मित्र, माझे धाकटे बंधू श्रद्धेय संकेत महाराज यादव आहेत. त्याचबरोबर हरिभक्तपरायण आदरणीय स्वप्नील महाराज शेंडे यांची वारकरी शिक्षण संस्था म्हणजेच ज्ञानाई गुरुकुल ना, ज्ञानेश गुरुकुल. राहुल महाराज आहेत, बाकी सगळे महाराज मंडळे आहेत, अमोल महाराज आहेत, आमच्या फडाचे इकडे उजव्या बाजूला चोपदार आहेत, इकडचे चोपदार सुद्धा सुंदर आहेत. अगदी दोन्ही गायक अत्यंत चांगले आहेत, विनेकरी सुद्धा खूप सुंदर आहे. तुम्ही सगळेजण चांगले आहात. ओम साई क्रिएशनच्या माध्यमातून ह्या कीर्तनाचं शूटिंग होत आहे. तुम्ही सगळे कीर्तन ऐकणारी मंडळी दिसताय. सगळ्यांना सगळ्यांच्या चरणारविंदी नतमस्तक होतो. माझ्या अभंगापासून मी यत्किंचित बाजूला जाणार नाही, फक्त हृदयाचे कान करून कीर्तन ऐका. तुमचा हा वेळ यत्किंचित वाया जाऊ न देता मी तुमच्या समोर नामचिंतन करण्याचा प्रयत्न करेन. थोडे कान माझ्याकडे असू द्या. सज्जन हो, वारकरी संप्रदायाचे डोळे आहेत ज्ञानोबा, वारकरी संप्रदायाचे कान आहेत एकनाथ महाराज. शांती कुणाकडे तर नाथ महाराजांकडे. लोकांनी दिलेल्या शिव्या पचवण्याचं सामर्थ्य नाथ महाराजांकडे आहे. सज्जन हो, असं आहे, कान भरणाऱ्या माणसांकडून माणसानं नेहमी सावध राहिलं पाहिजे. कान भरणारी माणसं कालही घातक होती, आजही घातक आहेत, उद्याही घातक राहते. कान भरणारी मंथरा होती म्हणून रामायण घडलं. कान भरणारा धोबी होता तर सीता परत आलेली माघारी पाठवलं आणि परत रामाला सीतेचा विरह घडला. कान भरणारा शकुनी मामा होता तर महाभारत घडते. असं आहे, माणसाच्या पोटात गेलेलं विष एकच आयुष्य संपवतं, पण कानात गेलेलं विष हे सगळी नाती उद्ध्वस्त करून टाकतं. नाथ महाराजांसारखं सामर्थ्य पाहिजे सगळ्याच ऐकून घ्यायचं. ज्याला ऐकता येतं ना त्याला सगळं काही सहन करता येतं. 108 वेळेला एक मनुष्य अंगावरती थुंकला, परिप्रसाद देवनी मुक्त केला. धावत धावत आला एक जण आणि नाथ महाराजांच्या धर्मपत्नीच्या पाठीवरती चढून बसायचा प्रयत्न करू लागला. नाथ महाराज म्हणले, गिरिजा लेकरू पडेल ग. नाथ महाराजांची धर्मपत्नी नाथ महाराजांसारखी शांतता प्रिय होती. ती काय आपल्यासारखी कडक लक्ष्मी होती का? ती म्हणाली, काळजी करू नका महाराज, हरी पंडिताला पाठीवर घेऊनच जेवायला वाढायची सवय आहे मला. एवढी शांती त्यांच्याकडे होती, म्हणून नाथ महाराजांकडून हा आदर्श घ्यावा. नाथ महाराज संप्रदायाचे कान आहेत, सगळं ऐकलंय, सहन केलंय आणि जगाला चांगलाच मार्ग सांगितलाय. याही पुढे गेले संत, बैरा झालो या जगी. नाथ महाराज वारकरी संप्रदायाचे कान आहेत. वारकरी संप्रदायाचं तोंड कोण आहे तर वारकरी संप्रदायाचं तोंड मुख म्हणजे नामदेव महाराज आहेत. नामदेव महाराजच का बरं? वारकरी संप्रदायाची भगवी पताका पंजाबापर्यंत नेऊन पोहोचवली आणि वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार केला. संत मांदियाळीमध्ये सगळ्यात जास्त आयुष्य लाभलेले संत आहेत म्हणजे नामदेव महाराज आहेत. एवढं सगळं केलं जगासाठी, पण स्वतः करता काही मागितलं नाही. उलट म्हणाले, नामा म्हणे आम्ही पाय जगाचा बाप, ज्याला ब्रह्मांड नायक म्हणतात, ज्याला देव म्हणतात, ज्याच्या सत्तेनं हे जग चालतं, असा पांडुरंग परमात्मा नामदेव महाराजांना प्रसन्न झालाय. समोर उभा आहे. नामदेवा, तुमच्या हातचा नैवेद्य मी खाल्लाय. हो नामदेवा, अरे तुमच्या हातचं दूध मी प्यायलोय. पाषाणाची मूर्ती थरथर कापण्याचं सामर्थ्य तुमच्यामध्ये आहे. हो नामदेव महाराज. काय हो, वाळवंटात जर तुमचं कीर्तन चालू झालं तर मी तुमच्या कीर्तनामध्ये नाचावं, ढोलावं, उड्या माराव्यात. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगावं, म्हणावं आणि जनाबाईंना आदेश द्यावा. जनाबाईंना आदेश द्यावा आणि ज्ञानोबरांनी तुमच्या कीर्तनामध्ये चाल म्हणावी. एवढा अधिकार तुमचा मोठा आहे. मागा, तुम्हाला काय मागायचंय, तुम्ही जे मागाल ते द्यायची तयारी आहे. मला ब्रह्मांड नायक म्हणतात, असं जगाचा मालक म्हणतो. कोण्या तालुक्याचा आमदार नाही, कोण्या गावचा सरपंच नाही, कोण्या मतदारसंघाचा खासदार नाही, कोण्या राज्याचा मुख्यमंत्री नाही, कोण्या देशाचा पंतप्रधान नाही. जगाचा मालक तो काय म्हणतो नामदेव महाराजाला? हो नामदेव महाराज, मागा, तुम्ही जे मागाल ते द्यायची माझी तयारी आहे. तुम्ही फक्त मागावं मी द्यावं. अहो सगळ्या करता धावून आलो मी. अर्जुनाच्या रथावर मी सारथी होतो नामदेव महाराज. मीराबाईसाठी विषाचा प्याला प्यायला मी गेलो होतो महाराज. हो नामदेव महाराज. अरे पंख कापला होता जटायूचा तर त्याला मरताना माझी मांडी देणारा मी आहे. राम अवतारामध्ये तहान लागली, मोरानं रस्ता दाखवला. मोर पुढे चालत होता, मी मागे चालत होतो.
माझा रस्ता चुकू नये म्हणून मोरानं मोर पंख काढून टाकायला चालू केलं रस्त्यानं. पानवट्यापर्यंत पोहोचला मोर तेव्हा सगळे पंख निसटले होते. गतप्राण झाला. ज्यानं माझ्यासाठी काहीतरी केलंय, मला मदत केली ना, त्याचे उपकार मी फेडलेत. ज्या मोरानं मला पानवटा दाखवला त्याच मोराचा मोरपंख कृष्ण अवतारात कायम माथ्यावरती ठेवला. मी सगळ्या करता करत आलो महाराज. तुम्ही तर नामदेव महाराज आहात, तुम्ही मागा काय मागायचे. नामदेव महाराज म्हणले देवा सगळं दिलंय तू, कशाची अपेक्षा नाही. असं आहे, काही नव्हतं ना तरी आम्ही परमार्थ करणारी मंडळी होतो. नामदेव महाराजांचं कीर्तन एवढं सुंदर होतं. सध्या नामदेव महाराजांचा जो फोटो तुम्ही पाहता ना, गळ्यामध्ये विना, डोक्याला पगडी, हातामध्ये चिपळ्या, मला असं वाटतं कदाचित नामदेव महाराजांचा तो फोटो खोटा असावा. मग नामदेव महाराजांचा खरा फोटो कोणता आहे, मी वर्णन सांगतो ऐका. सुंबाचा कर दोडा, रक्त्याची लंगोटी, नामावावरती कीर्तनकरी. सुंबाचा कर दोडा, रक्त्याची लंगोटी, नामावावरती कीर्तनकरी. पण सुंभाचा करदोडा, रक्त्याची लंगोटी. केळीच्या सोपटापासून एक लंगोटी बनवता यायची पूर्वी, आणि नारळाची केसर काढायची आणि त्याच्यापासून करदोटा बनवायचा. अशा अवस्था होती. मग आता एवढी कमतरता असल्यावर काहीतरी मागायला पाहिजे ना. 1 BHK द्या, 2 BHK द्या, पंढरपूरला 5 गुंठ द्या, दिंडी उतरायला जागा होईल, फलटण मध्ये एखादं रो हाऊस बघून द्या. मागायला पाहिजे की नाही कुठंतरी. पुण्यामध्ये एखादा फ्लॅट द्या, बानेरला, वाकडला चांगला एरिया आहे तिकडं, ऐक नाही. शिकोरार पेठेमध्ये सगळं जिथल्या तिथं सगळं व्यवस्थित लोक असणार. अस्सल पुणेकर जिथ आहेत, सतरंजी मागा ना. तुम्ही काय मागायचं. तुझ्या दारात समाधी घेतो, पायरीचे चिरे होतो. जगातल्या लाखो वारकऱ्यांनी यावं आणि लाखो वारकऱ्यांच्या पायाची पायधूळ माझ्या माथ्यावर पडावी. लोक हसली. हो नामदेव महाराज, सगळेच वारकरी काय चांगले आहेत का? बिस्किटच्या पुडेवाले पण आहेत, बिस्लरीच्या बाटल्या पण गोळा करणारे आहेत. अहो चुना लावून टाळ हाणणारे आहेत. मग सगळे येतील की म्हणे येऊ द्या, खटनट यावे, शुद्ध होऊन जावे. अहो म्हणे व्यसन करणारे आहेत, व्यसन करणारे वारकरी नाहीत. मग अहो ते चुकीचं वागणार आहेत, तेही वारकरी नाहीत. पण मग तुम्ही म्हणता त्यांची पाय धूळ लागावी. त्यांनी तुकोबऱ्यांकडे बोट दाखवलं. असं आहे, देवई चिरज चरणीची माती, धावत चालती चाले मागे मागे. जर देवाला असं वाटतं की संतांच्या चरणाची धूळ आपल्या माथ्यावर यावी, मग आम्हाला वाटलं तर नवल काय. आणि म्हणून पंढरपुरात तुका म्हणे देव भक्ताचा संग, तेथे ओघ त्रिवेणीचा, त्रिवेणीचा, तेथे ओघ त्रिवेणीचा. तुका म्हणे देव भक्ताचा संग, तेथे ओघ त्रिवेणीचा, त्रिवेणीचा ते ओघ त्रिवेणी. तुका म्हणे देव भक्ताचा संगम, तेथे संप्रदायाचे कान एकनाथ महाराज, संप्रदायाचे मुख आहेत नामदेव महाराज, संप्रदायाचं नाक आहेत आमचे तुकोबा. माणसाचं नाक धारदार असावं, ह्या चोपदार मामाच्या नाकासारखं आहे की नाही. धारदार माणसाचं नाक धारदार असावं म्हणजे माणसानं स्वाभिमानी असावं.
माणसाचं नाक धारदार असावं, फक्त नाकाला धार नसावी. आणि तिनं जेवायला वाढताना तर अजिबात नसावी. मिठाची गरजच पडत नाही हो. स्वाभिमानी होती तुकोबा, किती स्वाभिमान. छत्रपती शिवाजी महाराजांनी सोन्याच्या पराती समोर मांडल्या, हिरे माणिक मोती जड जवाहीर सगळं मांडलंय. पृथ्वी मोलाचं एक एक रत्न समोर आहे. स्वाभिमान कशाला म्हणतात हे महाराष्ट्रातल्या माणसाला शिकवावं लागत नाही. गोवळकोंड्याचा कुतुबशहा दक्षिण भारतामध्ये खूप मोठं साम्राज्य होतं. कर्नाटक प्रांतात त्याचं मोठं राज्य होतं. आणि या कर्नाटक प्रांतामध्ये राज्य असताना छत्रपती शिवाजी महाराजांना त्याने आवत न धाडलं, आमचं राज्य पाहण्याकरता या. छत्रपती शिवाजी महाराज काही मोजके मावळे सोबत घेऊन निघाले. गोवळकोंड्याच्या कुतुबशहानं चांगलं स्वागत केलं. हार घातले, तुरे वाढले, सगळं सगळं जिथलं तिथं होतं. हार तुरे सगळं रत्न वगैरे सगळी स्वागताला मांडली. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याचं राज्य पाहायला सुरुवात केली. वाटेनं चालताना राजवाड्यात फिरताना गोवळकोंड्याच्या कुतुबशहानं दाखवायला चालू केलं, हे बघा महाराज, तो आमचं भांडारगृह आहे. हे बघा महाराज, तिथं आमचा शस्त्रसाठा आहे. ओ छत्रपती शिवाजी महाराज बघा, आमच्या सैनिकांची सोय तिकडं असते. हे आमचं घोडदळ, हे आमचं पायदळ, हे आमचं हत्तीदळ, हे सगळं दाखवलं. छत्रपती शिवाजी महाराज मोठ्या आनंदानं पाहत होते. कौतुक वाटलं. काय दुसऱ्याचं कौतुक पाहण्याकरता, पचवण्याकरता स्वतः आपलं मन मोठं असावं लागतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळं पाहिलं, पण पुढे गेल्यानंतर गोवळकोंड्याच्या कुतुबशहाच्या मनामध्ये एक विकार आला. त्याला चेष्टा करायची, मस्करी करायची लहर आली. आणि चालता चालता राजवाड्यातनं त्यानं हत्तीदळाकडे बोट दाखवलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांना म्हणाला, महाराज म्हणे बोला, तुमच्या इकडे पण असे हत्ती असतील ना? छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात आला, अरे आपले सगळे गड डोंगरावर, हत्तीसारखा अवजड प्राणी वरती नेणं शक्य नाही. आपल्या इकडे तो पळणार नाही, धावणार नाही. आपण सह्याद्रीच्या कुशीतली माणसं, आपल्याला जमणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज मोठे स्वाभिमान. महाराज म्हणाले, आमच्याकडे हत्ती नाही, पण हत्तीसारखा एक एक मावळा आहे. मला स्वाभिमान सांगायचं तुम्हाला. याच्या पुढचा होता तो गोवळकोंड्याचा बादशाह. तो म्हणे, काय सांगताय, मावळे हत्तीच्या ताकदीचे? मग आमच्या यातल्या एखाद्या हत्ती बरोबर तुम्ही सोबत आणलेला एखादा हत्ती लढेल काय? उजव्या बाजूला हात केला. आमच्या फडाचे चोपदार आहेत तसे पाठीमाग यसाची कंकू उभाच होते. इशारा झाल्याबरोबर यसाची कंकाला कळाला आता काय करायचं. ते नुसतं पाहिलं तरी भावना कळायला पाहिजेत. त्याला म्हणतात स्नेह. तलवार मेहनतनं बाहेर काढली, बोलवा म्हणे बाहेर. माजलेला एक हत्ती आणला रस्त्यावर. आजूबाजूने लोक उभा राहिले होते आणि बरोबर त्या असणाऱ्या कक्षेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा येसाजी कंक आणि माजलेला हत्ती दोघ जण उतरलेले आहेत. तो माजलेला हत्ती होता. समोर माणूस दिसला, असा वेगाने आला, सोंडेमध्ये पकडलं येसाजी कंकाला, घरघर फिरवलं. लोकांना वाटलं आता काय खरं नाही येसाजीचं, आता येसाजी जातो. पण येसाजी सुद्धा लवचिक अंतर्भेज होता. गर्र दिशी जागेवरती फिरला. म्यानातनं बाहेर काढलेली तलवार पुन्हा एकदा सरळ दिशी फिरली. मोठी तर दिशी आवळल्या, दात कर्र कर्र खाल्ले आणि एक तलवारीचा घाव वर टाकला. सोंड तुटली, हत्ती पळाला. मला हे सांगायचं नाही, मला अजून पुढे जायचं. ऐका, गोवळकोंड्याच्या कुतुबशहाचा जो आ वाचला होता आज राहिला. बाकीचे त्याचे साथीदार म्हणले, बादशाहजी मुंह तो बंद करो, मक्खी अंदर जा सकती है. शिवाजी महाराज, तुमच्याकडे जर हत्तीच्या ताकदीचा एक एक मावळा आहे म्हणे. हो, असला एखादा मावळा माझ्या राज्यात असताना तर भारतावर राज्य केलं असतं मी. वा, अरे एवढे लोक पाहिले पण असा मावळा नाही पाहिला. गळ्यातली रत्नांची माळ काढली आणि फेकली येसाजीच्या अंगावर. घे तुला बक्षीस. येसाजी कंकानं हातात माळ घेतली आणि ज्या वेगानं माळ अंगावरती आली त्याच वेगानं पुन्हा त्या बादशाच्या अंगावर माळ फेकली. गे, अरे आमचं कौतुक करायला ना आम्हाला बक्षीस द्यायला आमचा राजा खंबीर आहे. तुझ्यासारख्याच्या कौतुकाची आम्हाला गरज नाही. याला स्वाभिमान म्हणतात. माणसानं शिळ्या भाकरीला आणि तुटलेल्या चपल्याला कधी नावं ठेवू नये. त्या शिळ्या भाकरीनं आपलं पोट भरलं होतं. अरे आपलं ते आपलं असतं. तुटकी चप्पल असू दे पण आपले कपडे फाटले तर माणसानं शिवून टाके घालून घालावेत, पण लोकांची भीक स्वीकारत बसू नये.
याचं का कारण आहे? स्वाभिमान सगळ्यात मोठा असतो. जगातली सगळी सुख एका बाजूला आहे आणि स्वाभिमान एका बाजूला. छत्रपती शिवाजी महाराजांचे शिष्य आहेत, तुकाराम महाराजांचे शिष्य आहेत छत्रपती, तेवढंच प्रेम आहे. पण महाराजांनी काही नाही स्वीकार. सोने रुपया मृत्यू के समान, माणिक पाषाण कडे जैसे. अरे दिलेलं माणिक मोती जवाहर माघारी लावणारे तुकोबा कुठं? आणि 2000 जास्त आले तर गपचूप जाणार आहे आम्ही कुठं? ऐकताय ना, हा फरक आहे. तुकोबांची ताकद आहे का? जाई वो तुम्हा न करी सायास, जाई वो तुम्हा न करी सायास, आम्ही विष्णुदास तैसे न हो रकुमाई समान. हे सूत्र होतं म्हणून संप्रदाय उभा आहे. वारकरी संप्रदायाचं नाक आहे तुकोबा. आम्ही तुमचं ऐकायला तयार आहे महाराज, अधिकार संपन्न आहात तुम्ही, आम्ही तुमचं ऐकू. पण का हो, हरीच का म्हणायचं? रामाचा आचार, कृष्णाचा विचार, हरीचा उच्चार. रामाचा आचार घ्या, विचार घेत बसू नका. त्यांना आलेली बायको परत माघारी लावली, तुमची पंचायत होईल. रामाचा आचार घ्या, विचार घेऊ नका. जिंकलेल्या लंकेकडे त्यानं डुंकून सुद्धा पाहिलं नाही. फिरवली पाठ, विभीषणाला राजा केलं, निघाला. आपण 5 रुपयाचा ठोकळा पडलो तर आपले ठोकळे त्याच्यावर 5 मिनिटं पाय देऊन उभा राहतात. पाया पडायला लोक गेली तर तिथलेच 2 रुपये उचलून खिशात घालतील. आपण कुठं? म्हणून रामाचा आचार, कृष्णाचा विचार. कृष्णाचा विचारच घ्या, त्याच्यासारखं वागत बसू नका. नाही तर एक जण कीर्तन ऐकायला आलं, परत घरी गेलं, बायकोला म्हणाला तुला माहित आहे का काय आज सागर महाराजाचं कीर्तन ऐकलं? काय म्हटले महाराज? महाराज म्हणले कृष्णाला 16,108 बायका होत्या. तुमचं म्हणणं काय? म्हणणं काय नाही, फक्त आपलं ते म्हणले कळलं. तुम्हाला काय म्हणायचं ते कळलं मला. पण ऐका काय, मी पण सागर महाराजांची कीर्तन खूप ऐकते युट्यूबला. काय म्हणले ते म्हणले द्रौपदीला 5 नवरे होते, यानं तोंडच दाबलं. तेरी बिचू पण मेरी बिचू, अजिबात बोलायचं नाही. रामाचा आचार, कृष्णाचा विचार. अरे बाबा, कृष्णानं 1 ते 11 वयात समाजकारण केलं, 11 ते 25 राजकारण केलं आणि 25 पासून 125 पर्यंत धर्मकारण केलं. राजकारणातलं समाजकारणात नाही, समाजकारणातलं धर्मकारणात नाही, जिथल्या तिथं ठेवलं. 14 वर्षापेक्षा राजकारणात नव्हता कृष्ण, म्हणून आज कृष्णाचे पाय धरले जातात. मला पुढे जायचं. रामाचा आचार, कृष्णाचा विचार, हरीचा उच्चार. हरीचा उच्चार का? त्याचं उत्तर आहे एक बोला सुस्पष्ट बोलावा, एक बोला सुस्पष्ट बोलावा, वाचे हरी हरी म्हणावा, वाचे हरी हरी म्हणावा, संत समागम करावा, संत समागम उदारा, तेने ब्रह्मानंद होईल आगवाला, तेने ब्रह्मानंद होईल आगवाला, तेने ब्रह्मानंद होईल आगवाला, तेने ब्रह्मानंद होईल आगवाला. हरी रामा गोविंदा वासुदेवा, हरी रामा गोविंदा वासुदेवा, हरी रामा गोविंदा वासुदेवा, हरी रामा गोविंदा वासुदेवा, वासुदेवा. एक बोल सुस्पष्ट बोला, वाचे हरी हरी म्हणावा, संत समागम धरावा, तेने ब्रह्मानंद होईल आगवा. नरहरी रामा गोविंद वासुदेवा. म्हणा म्हणून हरी 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 म्हणारे सकळ. लोक म्हटली हरी हरीच का म्हणायचं, दुसरं काय म्हणलं तर काही नाही, येईल तैसा बोल रामकृष्ण, पण बोल. एक छोटी सूचना आहे, इकडे डाव्या बाजूच्या मंडपामध्ये जे लोक बसलेत ना, तुम्ही मोठं मन करून उठून पुढे या. खूप मोठं मन करा, खूप मोठं करा. खरं सांगतो, खूप मोठं करा. घरचे बोलल्यावर जेवढं मोठं मन करतात तेवढं मोठं करा. सगळे असं सगळे मोठं मन करा. पुढे या, मागं कसलीच जागा नाही. सगळ्यांनी मोठं मन करा. माय सरा पुढं,
दिदा ये बेटा पुढं सरा, सगळेजण पुढं. कीर्तन पुढं सरासाठीच असतं. एक अभंग पाठ झाला की पुन्हा दुसरा पाठ होणं, एकदा वारीला गेले की पुन्हा जाऊ वाटणं, पुढं सरणं म्हणजे प्रगती करणं. म्हणून पुढं सरा म्हणतात कीर्तनकार लोक, म्हणजे प्रगती करा. तशी प्रगती करा, अधोगती होऊ देऊ नका. सरा सगळे पुढं. अजून 25 मिनिट टाळाच्या पुळा वाजवीत कृष्ण गीती गात टाळाच्या पुळा वाजवीत कृष्ण गीती गात टाळाच्या पुळा वाजवीत कृष्ण गीती गात टाळाच्या पुळा वाजवीत छंद आपुल्या निज घेऊन फिरत का जनी बंदी आवग देव वासनेचा पुसावा म्हणारे सकळ. अक्षय दादा लोक अशी विचित्र, लोक म्हटली म्हणतो म्हणतो हरी हरी म्हणतो म्हणतो तुकोबा, पण हरी हरीच का? मग दुसरं मसोबा वगैरे म्हणलं लोक शंकेखोर ना. महाराज म्हणले चिंता करू नका, मी सांगतो. असं आहे, लोक शंकेखोर आहेत म्हणून मला त्यांचा राग येत नाही. हा दोषच आहे आपला. कलियुगातल्या माणसाला 3 दोष आहेत. नीट ऐका सरपंच साहेब. अल्पभाव अल्पमती, अल्पायुष्य नाही हाती, अपराधाची ओळील मूर्ती, अहो वेद मूर्ती परियेसा. अल्पभाव, फिलिंगलेस झाला समाज, भावनाहीन झाली लोक, शुद्ध भाव राहिला नाही, एकमेकांविषयी तळमळ राहिली नाही. पूर्वी गावात एक मुलगी असेल तर ती गावची मुलगी असायची. आपली पोरगी गावची पोरगी, ती नांदायला निघाली तर अख्खं गाव रडायचं. आता आपली पोरगी शेजाऱ्यांपासून सुरक्षित नाहीये. शेजाऱ्यांच्या घरातलं टोपलं खाली घ्यायचो, पोटभर जेवायचो. 2026 सालात आजच्या 27 तारखेला आहे का कोणाच्या डेअरिंग सांगा बरं की नाही शेजारणीच्या घरामध्ये जाईन टोपलं खाली? टोपलंच राहिलं ना, मुळात सगळं बदललं. काटोट होती तिच्या जागी परात आली. काटोटीला बिचारीला 2 कानं होती, अंगठे ठेवायला जागा होती, परातीला आहे का जागा? तरी तुमचं लेकरू म्हणतं आई काय बेटा तुझ्या हातच्या भाकऱ्या मला आवडत नाही, पण माझ्या बायकोच्या हातच्या भाकऱ्या छान होतात, तिच्या हाताला चव आहे. माय म्हणली बाळा मी काटवटीत भाकऱ्या थापायचे, तुझी बायको परातीत भाकऱ्या थापते. बहुतेक तुझ्या बायकोच्या हाताला चव नसेल, पायाच्या 2 अंगठ्याला जास्त चव असेल. हे न कळल्याबद्दल धन्यवाद. सगळं बदललं. अल्पभाव, सगळ्याला वाटतंय फक्त माझं चांगलं व्हावं, लोकांचं वाटोळ व्हावं. रस्त्याने ट्रक निघाला होता, ट्रकाचं दावं ढिल्लं झालं, तांदळाच्या गोण्यानं भरलेला ट्रक धप दिशी पोतं खाली पडलं. थोडं उसवलं, काही चिमण्या तिथं उडत उडत आल्या, त्यांनी मुठभर खाल्लं, उडून गेल्या. काही वेळानंतर शेळी तिथं आली, त्याने पण मुठभर खाल्लं, निघून गेली. काही वेळानं म्हैस तिथं आली, 4-2 किलो हाणलं, परत ती म्हैस पण निघून गेली. मग तिथं फलटण मधला माणूस आला, मोकळा गेला ना, अक्कच घेऊन गेला. विती एवढाले पोट त्याचा केवढा बोभाट, काय स्वार्थ आहे मनुष्य. एका पोराचं लग्न जमत नव्हतं, त्यानं लय नवस केले फलटणच्या रामाला. शेवटी फलटणचा राम प्रसिद्ध झाला. म्हणे सांग काय इच्छा आहे तुझी? लग्न जमत नाही, मेरी शादी बना. हा देतो, काय अडचण नाही. कसली बायको पाहिजे तुला? कुठल्या जिल्ह्यातली, कुठल्या तालुक्यातली? म्हणे मला नटी पाहिजे. अरे नटी? तुला मी प्रसन्न झालो, एक तर पोरानं जमन, कसं तरी जमतं, आता बायको पाहिजे तर तू नटी मागायला लागला, हात पसरतो तू, असं नाही चालायचं. नाही म्हणे द्यायची असली तर नटी दे, नाही तर जाय मागायला. शेवटी तो राम आहे, तो म्हणला मी देव आहे, मी तसा कसा जाऊ, देणार ना मी. सांग तुझं नाव सांग, तू ज्या धर्माचा असशील ना त्या धर्माची नटी तुला द्यायची. तू जर मुस्लिम असलास ना तर तुला करीना द्यायची, तू जर हिंदू असलास ना तर तुला दीपिका द्यायची, आणि तू जर ख्रिश्चन असलास ना तुला जॅकलिन द्यायची. सांग तुझं नाव काय? तो म्हणे अब्दुल नारायण डिसूजा. आता हे ज्याला नाही कळालं त्याने पहिल्या पंक्तीला बस. एवढे स्वार्थी दुनिया झाली, एवढं सगळं मलाच पाहिजे म्हणायला लागले लोक. सज्जन हो, म्हणून अल्पभाव. आपल्याकडं भाव जोपर्यंत शुद्ध होत नाही ना तोपर्यंत देव मिळत नाही. आपण लहानपणापासून एक गीत ऐकतो, आम्ही लहान होतो तेव्हा ऐकायचं. मणी नाही भाव म्हणे देवा देवाशी पावायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला
देव बाजार भाजीपाला देव बाजार भाजीपाला देव बाजार भाजीपाला हे मनी नाही भाव मन देवा मला देवा शान पावायचा नाही र देवा शान पावायचा नाही र देव भाजीपाला देव बाजार भाजीपाला दगडाचा देव त्याला वडराचं दगडाचा देव त्याला वडराचं बसलेले थोडे थोडे हात वर घ्या असे लुळे पडून देऊ नका थोडे 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 और थोड़े हाथ पीछे बैठे हुए लोग आपको दर्द है प्लीज हैंड्स अप थोडे थोडे हात एवढे वर घेऊ नका समोर घ्या टाळी वाजवा मला टाळीचा आवाज मला टाळी वाजवा बघू भंडारकरांचं कीर्तनावर प्रेम आहे हा क्या बात मी अर्धा बसलेले मी अर्धा तुम्ही पुरा करा नाळी साहेब विकास दादा अर्धा माझ्या अर्धा तुमच्या सगळ्या मोकळ्या मनानं मोकळं मोठं मन करायचं बाई शिवाय दिलं होतं मोठं मन करतो तसं मोठं मन करायचं किती चांगलं वागा किती तिच्यासाठी करण्याचा प्रयत्न करा एकदा तरी आपल्याला तुम्हाला काय कळत ऐका नाही तुम्ही तरी काय नाही केलं मला सांगा प्रपंच लग्न झालं तेव्हा तुम्हाला वाटलं लागलं लेकरू बाळ झाल्यावर वाटलं मग लागलं लेकरू लहान लागलं लेकरू शाळेत जायला लागलं मला वाटलं मग लागलं पप्पाला पप्पाला लागली मला वाटलं आता सुख लागलं पप्पाला पदार्थ झाला मला वाटलं मग देवा शान पावायचा नाही र देवा शान पावायचा नाही र देव बाजार भाजीपाला नाही रे देव बाजार भाजीपाला काल लेकरू वारकरी संप्रदायात आलं संस्थेत पोरग टाकलं ना की पोराच्या बापाला वाटतं उद्या माझं पोरग इंदुरीकर महाराज व्हावं काल माळ घातली की लोकांना वाटतं परवा दिवशी आमचा देव दिसावा आम्हाला लगेच त्याने यावं फलटणमध्ये दारावर नॉक करावं दार उघड म्हणावं एवढं सोपं आहे का ते त्याकरता उन्हाळे पावसाळे जावे लागतात क्षमा मागतो ताई तुमची लग्न झाल्या लगेच पोरगी आजी होते ना नाही हो तिला लेकरू बाळ व्हावं लागल मग ती लेकरं मोठी व्हावी लागतील मग तिला लेकरू व्हावं लागल मग ते आजी म्हणल हे सगळं व्हावं लागेल ना तूप खाल्ल्यावर रूप कुठं येत असतं का अल्पभाव म्हणून हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ दुसरा एक दोष आहे अल्पमती काय झालंय लोक आता विचार करायची बंद झाली लोक नाही येऊ द्या नाही येणार अल्पभाव आहे ना नाही येणार तुम्ही बोलवून अल्पभाव म्हणले धंदा आहे त्याचा कशाला जावं पुढं अल्पभाव 20% लोक तर बोराटे महाराजांनी किती घेतलं असेल ह्याची चौकशी करतात अल्पभाव अल्पमती काय होतं जसं पुढं आलंय तसंच पुढे ढकललं जातं आम्ही वारीत चालताना त्याचं अनुभव अनुकरण सगळं घेतलंय आम्ही मुद्दाम दिंडीत चालताना ना चालता चालता खाली वाकायचो दर्शन घ्यायचो नुसती गरकांडी मारायचो आमच्या मागं कमीत कमी 100-200 जण तसंच करायचे अल्पमती नाही लाज आहे एका कंपनीत इंटरव्ह्यू सुरू होतो साहेब इंटरव्ह्यू घेत होते छानपैकी काही कॅन्डिडेट एम्प्लॉय बाहेर उभा होता त्यातला एक कॅन्डिडेट आतमध्ये आला साहेब म्हणले बघ तुला 3 प्रश्न विचारणार योग्य उत्तर दिले ना तर तुला नोकरी पक्की सांग गुरुत्वाकर्षणाचा शोध कुणी लावला म्हणे न्यूटन अरे वा बरोबर तुझ्यासाठी दुसरा प्रश्न सांग भारताला स्वातंत्र्य कधी मिळालं म्हणे प्रयत्न 1870 पासून सुरू होते पण यश 1947 ला मिळालं अरे वा बरोबर आता तुझ्यासाठी लास्ट क्वेश्चन सांग मंगळ ग्रहावर पाणी आहे का तो म्हणे शास्त्रज्ञ संशोधन करतायत बरं का पण सिद्ध व्हायचं बाकी आहे काय उत्तर दिली रे बरोबर
तू बाहेर थांब, दुसऱ्याला आत पाठव, त्याचा इंटरव्ह्यू घेतो आणि मग तुला नोकरी पक्की तुझी, फक्त त्याला विचारू दे, मला पाठव त्याला आत. मग हे बाहेर गेलं आणि ते बाहेर उभा होतं, त्याचं कान देऊन उभा होतं. काय विचारलं रे आत? ते 3च प्रश्न विचारला. काय 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 नाही, ते गुरुत्वाकर्षणाचा शोध, भारताचं स्वातंत्र्य आणि मंगळाचं पान, एवढंच एवढंच. जात नक्कल करायला पण अक्कल पाहिजे ना. ते आत गेलं. साहेबांनी पहिला प्रश्न विचारला, नाव? न्यूटन. न्यूटन असलं कुठं नाव असतं का? बरं असं नाही. 12वी किती साली पास झालास? म्हणे प्रयत्न 1870 पासून सुरू होते, पण यश 1947 ला मिळालं. बावळा बिवट आहेस का रे तू? शास्त्रज्ञ संशोधन करतायत बरं का, पण सिद्ध व्हायचं बाकी आहे. अल्पभाव अल्पमती. तिसरा दोष सगळ्याला माहित आहे. आजा मेला पंजा मेला आजा मेला पंजा बाबा मस्मा गेला. देखत देखत ना तो पण तो पैसा, देखत देखत ना तो पैसा. उठा उठा जागा भयाले पंढरी वाचो, ठाव जाना संत संग धरा, तुम्ही हरी भजन करा. संत संग धरा, हरी भजन करा. उठा पंढरी वाचो, हरी हरी तुम्ही म्हणारे सगळं. पण फायदे काय? हरी हरी म्हणण्यानं पाप जळतं, पुण्य वाढतं, वैकुंठात जागा मिळते, मुक्ती मिळते, काळ नादाला लागत नाही. पाप जळतं, नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे 2-2 महिन्याचे. कुणाचं जळालं? वाल्या कोळी महाहत्यारी, नामे तारीला निर्धारी. वाल्या माहिती आहे ना तुम्हाला? इथं रस्त्याच्या पडेल राहत होता वाल्या. असे तलवार लावून उभा होता रस्त्याला. 7 रांजण माणसं मारली त्यानं खडा टाकून. तिकडून नारद महर्षी आले, कमरेला धोतर उपरनं ओढून बांधलेलं, गळ्यामध्ये विना होता, डाव्या खांद्यावरती घेतलेला, कपाळाला मस्तपैकी गंध शोभून दिसत होता, डोक्याला शुभ्र टोपी होती. एकदा मागं पाहिलं परत माझ्याकडे पाहिलं. असे नारद महर्षी. नारायण 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 तलवार बाहेर काढली, गळ्यावरती ठेवली. नारद लटलट कापले बिचारे. समजतं का तुले? नारद म्हणतात मले. वाल्या पण काय कच्चा नव्हता, म्हणे चंगळ्या बोले को मारणार आहे तुला. वाल्या म्हणे नारद म्हणे मार बाबा, पण तू केलेल्या पापात तुझी बायको तेवढी सहभागी आहे का पाय. हा घरी गेला, बायकोला म्हणला का ग मी एवढी माणसं मारली, पाप केलं, तू सहभागी आहे का? आहे ना, अर्धांगिनी आहे ना तू माझी, 50-50 पार्टनर आहे ना तू माझी. ते म्हणले असल्यात नाही, तू काही करायचा आणि असल्यात मला पार्टनर करतोय, जमत नसते. आणि कायदाच असा आहे, नवऱ्याच्या नावावरचं सगळं बायकोच्या नावावर होतं. आपल्या नावावरची इस्टेट, धन दौलत, पैसा, सोनं नाणं, अडका, फ्लॅट, घर, जमीन, जुमला, उपमुख्यमंत्री पद सुद्धा. पण बायकोच्या नावावरचं नवऱ्याच्या नावावर काहीच होत नाही. आणि माझ्यावर भरोसा नसेल तर उद्या घर जाय होऊन पहा. शक्यतो माणसानं सगळंच बायकोच्या नावावर करू नये, थोडंफार ठेवावं. हे माझं हार्दिक पांड्यानं 2 वर्षापूर्वी ऐकलं होतं, त्याचं चांगलं झालं बिचारायचं. ऐका ना तुम्ही, विनंती माझी तुम्हाला. आता मग पुन्हा जिंदगीभर जय देव जय माझे बायको सांग सांग रोज रोज जय देव पाठ करून ठेवा अर्पितामध्ये. मला पुढे जायचं. वाल्या बिचारा देवदास झाला. अच्छा सिला दिया तुम्ही, असं बिचारा नाराज झाला. मग माघारी आला, नारदाचे पाय धरले. काय काय सोप्पा मार्ग आहे, मागे केले पाहू नका, पुढे जामीन आहे तुका. पाप जळल पाप राम म्हण, त्याला म्हणता येतं का? काय म्हणत होतं ते बाबा? मरा
दोनदा म्हण मरा मरा, चारदा म्हण मरा मरा मरा, पटकन म्हण मरा 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 मरा, म्हणत राय मरा 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 राम राम परिणाम केले रामायण रामायण. रामाच्या अगोदर पाप जळलं, रामायण लिहिलं, आधी लिहिलं आधी. तुम्हाला माहिती आहे प्रभू रामचंद्रांच्या अवतारात सीता मैया उर्मिला म्हणाल्या होत्या लक्ष्मणाला, लक्ष्मणजी तुम्ही भावाच्या सेवेला निघालाय वय, सीता मैया निघाल्यात मी पण येते. लक्ष्मण म्हणले नेलं असतं ग, मला बी वाटतंय तू यावं, आपलं पण लग्न झालंय नवीन, मला तर करमतंय तुझ्याशिवाय. हा तिकडं रेंज आहे नाही, व्हिडिओ कॉल लागतो लागत नाही, काय इन्स्टाला स्टोऱ्या ठेवल्या तर तेवढंच मेन्शन करून, बाकी काय ग, मलाही वाटतंय तुला न्याव. पण ते वाल्मिक ऋषीने वाल्या कोळ्यांनी लिहिले उर्मिलेला नेता येणार. काय ताकद असेल वाल्याची, वाल्या कोळ्याची. आणि लोक म्हणतात वाल्या कोळी लय पापी होता, तुमच्या इतका नव्हता. त्यानं रामायण लिहिलं रामायण. लोक रावणाला नाव ठेवतात म्हणून रावण लय पापी होता. रावणासारखा श्रीमंत कोणी नव्हता, एवढा श्रीमंत होता रावण. पण कधी टाकला का त्यानं व्हॉट्सअपला स्टेटस रावण बोलते सबको बोलते? कधी लिहिलं त्यानं, कधी टाकली इन्स्टाला पोस्ट त्यानं? मागचे येत नाहीत ना पुढं, नाही येऊ द्या की पुढं बसणाऱ्यांचा मूड जातो, थांबा तिथं छान दिसत आहे. बाकी जे एवढे चांगलं गोड ऐकता मग उशीर येणाऱ्यांमुळे मग डिस्टर्ब होतं, हे त्यांना कळतं. ते बिचारे मोठं मन करून थांबलेत, त्यामुळे खरंच थांबा. मला पुढचं सांगायचं. वाल्या नाराज झाला, रामायण लिहिलं रामायण. रामायण माहित आहे? रामायण रामायण ऐकले का कधी? ऐका 120 सेकंदात सांगतो. अयोध्या नावाचं राज्य, राजाचं नाव दशरथ. दशरथ 3 बायका, कौशल्या, सुमित्रा, कैकेयी. कैकेयीचं सगळ्यात जास्त प्रेम होतं दशरथावरती. पुत्र कामेश नावाचे यज्ञ करता झाडावरती जाऊन बसला, धनुष्याला बाण लावला, बाणानं वेग धरला, श्रावणाच्या छातीमध्ये बाण घुसला, श्रावण कोसळला. मरताना आंधळ्या म्हातारीनं शाप दिला, आम्ही जसं पुत्र विरहामध्ये मरण पावलो राजा, तसा तो सुद्धा पुत्राच्या विरहानं तडफडून मरशील. शाप खरा ठरणार होता, माघारी आला. पुत्र कामेश नावाच्या यज्ञाला यश आलं. राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न जन्माला आले. ती मांडवी उर्मिला सीतामाया लक्ष्मीच्या परवा नांदायला आल्या. मंथरेचं राजकारण राजवाड्यात चिजलं गेलं, त्या राजकारणाला यश आलं. रामाला वनवास हे झालं, रामाबरोबर लक्ष्मण निघाला, सीतामाया निघाल्या. चित्रकूट पर्वतावरून भरताना पादुका माघारी आणल्या. रावण नावाच्या दैत्यानं सीता नावाचं रत्न चोरून येताना जटायू नावाच्या पक्षानं अडवलं, एक पंख कापला. मरताना रामाची मांडी मिळाली, त्यानं पत्ता सांगितला, नर जांबवंत वाटेवरती भेटले. हनुमंतानं 100 योजना उलटान मारला, जाळी लंका धन्य धन्य म्हणे तुका. तिकडे गेला, माघारी आला, लंका पेटवून माघारी आला होता, शेपटी विजवली. समुद्राच्या किनाऱ्यावरून सेतू बांधला, पलीकडे गेला. रावणाला मारलं, इंद्रजिताला मारलं, बिभीषणाला लंकेचा राजा केलं. बरोबर 14 वर्ष 14 महिने 14 आठवडे 14 दिवस 14 तास 14 मिनिट 14 सेकंद आले रामराज्य काय कोणे आमास. लेकिन ये मैंने होने के बाद बताया है, उसने होने से पहले लिखा है. पाप जळतं म्हणून हरी हरी म्हणा. 2 पुण्य वाढतं, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना. तिसरा एक फायदा आहे, वैकुंठात जागा मिळते. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण म्हणे वैकुंठ भुवनी घर केले. चौथा एक फायदा आहे, हो मुक्ती मिळते. नारायण हरी नारायण हरी, भक्ती मुक्ती चारी घरी त्यांच्या. 5वा एक फायदा आहे, तो का म्हणे काळा हाना तोंडावरी बाता भरा हरी रामबाणी. नित्य सत्यामित हरिपाठ ज्यासी, कळी काळ त्यासी न पाहे दृष्टी. एवढे 5 फायदे होतात. पाप जळतं, पुण्य वाढतं, वैकुंठात जागा मिळते, मुक्ती मिळते, तुका म्हणे मुक्ती परिणी नोवरी. एवढे सगळे फायदे आहेत, काळ नादाला लागत नाही. म्हणून हरी हरी तुम्ही म्हणारे. लोक म्हटले चालेल, आता मायेच्या अधीन आम्ही जाणार नाही. माया म्हणजे लटकं प्रेम असतं पण नसतं, दिसतं तसं नसतं. माया कसं ते सांगतो आणि थांबतो. सासूसाठी रडे सोन, भावांतरीचा भिन्न. या दादा मुले घातले रडाया, नाही आसू नाही माया. म्हातारी मेल्यानंतर मुलगी रडते आई गेली म्हणून, आणि सुनबाई रडते कटकट गेली म्हणून. आणि ती जर वट्ट्यावर बसून नाही रडली तर वस्तीवरच्या शेजारच्या म्हाताऱ्या एक्सपायर झालेल्या 95च्या पुढच्या आज उद्या आलेल्या एकमेकीला कोपरा हाणतात. सकाराम त्याची सून पाहिले का? सून रडते का तरी बघ, डोळ्याला पाणी तर आहे का? टचकी मेली असं म्हणू नये म्हणून बस त्याला म्हणायचं माया. म्हणून अशा मायेमध्ये तुम्ही अडकू नका. आणि आपल्या घरामध्ये काही गोष्टी असतात पण त्या कामाच्या नसतात. त्याला गबाळ म्हणतो आपण. असतं पण काहीच कामाचं नसतं. कोणत्या घरात? या नरदेह रूपी घरात बरंच गबाळ आहे. काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, अहंकार या सगळ्यांची बैल केलीस तू कोबरायाने. बैल
चला म्हणले पुढे आणि अभंग लिहिला. बैलाला वडिलाव हो माझ्या बैलाला वडिलाव काम क्रोध काम क्रोध बैलाला वडिलाव माझ्या बैलाला वडिलाव बैलाला वडिलाव माझ्या बैलाला वडिलाव बैलाला वडिलाव माझ्या बैलाला वडिलाव माझ्या बैलाला वडिलाव माझ्या बैलाला वडिलाव बैलाला वडिलाव माझ्या बैलाला वडिलाव बैलाला वडिलाव माझ्या 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 बैलाला वडिलाव काम क्रोध बैल दोन्ही दुपुरी काम क्रोध दोन्ही बैल दुपुरी विषयाची शिवळ खांदाव घेऊनी विषयाची शिवळ खांदाव घेऊनी हे देह क्षेत्र नांगरावे माझ्या बैलाला वडिलाव बैलाला वडिलाव माझ्या बैलाला वडिलाव माझ्या बैलाला वडिलाव माझ्या बैलाला वडिलाव माझ्या बैलाला वडिलाव बैलाला वडिलाव बैलाला वडिलाव आणि नका पडो गबाळाचे भरी काम क्रोध लोभ मत्सर हे गबाळच आहे. पुढे आहे थोडी नागवन अडकू नका. अडकल्यानंतर फजिती होते. काम क्रोध मद मत्सर दंभ अहंकार हे सगळं व्यवस्थित सांगण्याजोग आहे. अरे कामात अडकला नारद वाटलं झालं. ऐकताय ना? क्रोधात अडकला ते क्रोध आला इतका जमदाग्नीसारखा क्रोध त्रास झाला त्यांना. लोभात अडकली माणसं दुर्दैवानं आज रासाला गेली. कामात अडकून लोकांचं वाटोळ झालं. माणसानं चित्रापेक्षा चारित्र्याला महत्व जास्त द्यावं. कपड्याच्या दुकानाच्या बाहेर चित्र उभा असतात 4-2 प्लास्टिकवाले, तिकडेही माणसं माना वळून वळून पाहतात. चित्र आज असतं तसं उद्या नसतं बाबा. हे बॅनरवरचं चित्र आहे ना डाव्या बाजूला, ते माझं मागच्या 6 वर्षापूर्वीच आहे. माझी सासरवाडीच घनवट आहे. त्या चित्राकडे बघूनच जुळलं होतं माझं. आता चित्रवाळ्या झाल्या. या आमदार साहेब या समोर या साहेब पुढे. महाराष्ट्रातली बरीच लोक चित्राच्या नादाला लागली. त्रास झाला. चित्र आज असतं तसं उद्या नसतं. चारित्र्य कायम टिकतं. बसा. कर्तृत्वानं पुरुष देखणा दिसतो आणि संस्कारानं बाई सुंदर दिसते. म्हणून काम क्रोध मद मत्सर दंभ अहंकारात अडकूच नका. हरकत नाही. मग करू काय? अभंगाच्या 3ऱ्या चरणात पाणी
मग भगवंत सर्वांकरता जर धावून आला तर आम्ही ही सेवा केल्यानंतर आमच्यासाठी धावून येईल का? येईल का? त्याच्या जवळची कृपा कधीही कमी होत नाही. कारण तो का म्हणे हा तव कृपेचा सागर नामासाठी पार पाववील आणि नका पडो गबाळाची भरी पुढे आहे तोरी नागवन विठोबार जय जय विठोबार जय विठोबा अभंगाची चारही चरण तुम्ही ऐकलीत. अंतकरण मोठं करून त्याच्या नावापेक्षा जगात काही मोठं नाही हे तुम्हाला ही आमची पोरं सांगतील. पोरं संस्थेचे विद्यार्थी बाळानो मला सांगा, पृथ्वीवर पाणी जास्त आहे का जमीन जास्त आहे रे? म्हणजे जमीन मोठी का पाणी मोठं? पाणी मोठं आहे की नाही? जमिनीपेक्षा पाणी मोठं. बरं सांगा, पाणी मोठं आहे का पाण्यापेक्षा आकाश मोठं आहे रे? माफ करा, पाणी मोठं आहे का पाण्यापेक्षा वारा मोठा आहे? वारा मोठा आहे की नाही? पर वारा मोठा आहे का आकाश मोठा आहे? पण आकाश जरा मोठ्यानं ह्या बसणाऱ्या लोकांना सांगा, नाव कशापेक्षा मोठा आहे? देवा. हा, ज्ञानदेव पुसे आणि त्याच्या पुढं आता तरी हरी हरी म्हणा. म्हणसाल ना? नसल म्हणायचं तर शेवटचं सांगतो, 2 मणी जपा, एक खिशातला आणि एक माळेतला. पण या 2 मण्यात फरक आहे. माळेतला मणी आत ओढायचा असतो, खिशातला मणी बाहेर सोडायचा असतो. परत ऐका, पुण्याचं आत ओढायचं असतं, पापाचं बाहेर ढकलायचं असतं. म्हणून कीर्तनकाराचं दर्शन रिकाम्या हाताने घ्यायचं नसतं. हा विनोद आहे ना, तर यायचेच नाहीत लोक. हरी हरी तुम्ही म्हणारे सकाळ. आज तुम्ही फक्त ना माझ्यावर विश्वास नसेल तर जगात किंवा भारतामध्ये जेवढे काही मोठे मोठे बाबा महाराज लोक आहेत, काही साधू आहेत, काही योगी आहेत ना, त्यांच्या डिग्र्या एकदा तपासा, सगळं शिक्षण एकदा पहा. सगळं करून बसलेत, उद्योग व्यवसाय धन दौलत सगळं साठवून सगळं केलंय आणि त्यांना शेवट काय आले? यात काय नाहीये, परमार्थातच जीवन आपलं चांगलं आनंदात जाऊ शकतं. हे त्यांना काय आलं? कुठवर राहता? अरे 32,000 कोटी इस्टेटीच्या मालकाला दुसऱ्याच्या घरातनं चादर आणावी लागली आणि त्याच्यामध्ये गुंडळून न्यावं लागले. असं मरण दुश्मनाच्या वाट्याला येऊ नये. महाराष्ट्र हळहळला होता. 32,000 कोटीचा मालक लोकांच्या घरातनं चादर आणली आणि त्याच्यात गुंडळून नेले. आपला 1.5 एकर ऊस तो बी 265, त्याला बी पेटावल्याशिवाय कारखाना येत नाही. कशाला नाही छताड काढता? तर जोपर्यंत जिवंत आहात तोपर्यंत मन जपा, एक 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 माणूस जोडायचं काम करा. आमच्या भाऊनी तेच केलं, स्वतःचं आयुष्य आनंदात जगले आणि एक 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 माणूस जोडला.
आज आमच्यात नाही. लोक म्हणतात बापाचे उपकार नाहीत. 2 मिनिटं घेतो फक्त. बापाचे उपकार नसतात, आईचे लय उपकार असतात. अरे चुलीवर भाकऱ्या भाजणारी आई लक्षात आहे, ती भाकरी बापामुळे टोपल्यात आली. दारात काढलेल्या रांगोळीत आई दिसते, मंदिरातल्या माळेमध्ये आई दिसते, जपाच्या माळेत आई दिसल. बाप कुठं दिसत नाही का? नाही म्हणे आमच्या बापानं आमच्यासाठी काही नाही दिलं. अरे आपल्या बापानं आपल्याला त्याचं नाव दिलंय, नाव अजून काय द्यायला पाहिजे? पहिला नंबर आला तर पेढे वाटणारी आई लक्षात आहे, पण लेकराचा पहिला नंबर यावा म्हणून धडपड करणारा बाप किती जणांच्या लक्षात? राघव, हा मा, हे बघ, ही कौशल्य तुला दिसायची नाही, मी मरून जाईल. हा मा, तू जर वनवासाला गेला ना तर आईच्या प्रेमाची शपथ आहे तुला, तू येईपर्यंत ही माय दिसणार नाही, मी मरून जाईल रे. आईचं प्रेम आहे ते. प्रभू रामचंद्राची आई कौशल्या मी मरून जाईन, मरून जाईन, मरून जाईन, मरून जाईन, मरून जाईन म्हणत होती. क्षमा मागतो मी आईच्या प्रेमाला नाव नाही ठेवत, पण बापाच्या प्रेमाला कधी कमी समजू नका यासाठी सांगतो. राघवा मी मरून जाईन असं म्हणणारी कौशल्या 14 वर्ष मेलीच नाही, आणि पोरग वनवासाला गेले हे कानावर आल्याबरोबर प्राण सोडणारा दशरथ नावाचा बाप होता हे कोणी विसरू नये. आणि लोक म्हणतात बापाचं प्रेम नसतं. अरे ऐका, ज्या दिवशी लेकराचं ओझं तळ हातावरती येतं ना त्या दिवसापासून बाप स्वतःसाठी जगणं सोडतो, लेकरा करता जगत राहतो. लेकीवर बापाचं प्रेम आणि बापावर लेकीचं प्रेम. 7 वर्षाची पोरगी झाली ना, स्वतंत्र पाठ घेते, पळपूट घेते, चपाती लाटते. तिला जमत नाही. कुणा करता का दिदा? बाबा करता. मिठाची भरणी पालते घालू देत, मिटक्या मारून खातो. काय हो, आणि पुरी तुला माहित नाही का, माझी चिमणी एक दिवस नांदायला जायची. 10वीत पहिल्यांदा साडी घातली पोरीनं, स्टँडअप होता, सोबत फोटो काढायचा. बापाच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. किती ग मोठी झाली माझी दिदा. पोरगी म्हटली पप्पा मला ऍडमिशन घ्यायचंय अमुक अमक्या कॉलेजला. अगं घे ना. नाही पण तिकडे फी जास्त आहे. घे, तुला मी नाही म्हटलं का? 100 स्थळं आली, पण बाप कधी पोरीच्या इच्छेविरुद्ध गेला नाही. हे बेटा तुला 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 तुझ्या पद्धतीनं होत. आणि हीच पोरं, हीच लेकरं मोठी झाल्यावर म्हणतात आमच्या बापाला काय कळत नाही. काय केलं त्यानं स्वतः करता? जीवन जगला. अरे भरलेल्या मंडपात पोरगी नांदायला निघाली तर कोपरानं बायानं हात पुसणारा बाप पोरीला दिसला होता. जेवढं पाणी माय चमच्यानं तुळशीला वाहते तेवढंच पाणी बाप लेकी करता डोळ्यातनं वाया घालत. तुम्हाला माहिती असावं पोरीनो, पोरगी जर माहेरला आली ना तर भाकरीचे 2 तुकडे येतात बाहेर बाप येतोवर. एक उजव्या बाजूनं, दुसरा डाव्या बाजूनं टाकला जातो. कडाकडा बोट मोडली जातात. आली माझी डॉक्टरीन, आली माझी वकिलीन. ज्या दिवशी बाप मरल त्या दिवशी माहेराची दारं बंद होतात. नाही जाऊ वाटत पोरीला. आणि तुम्ही दोघांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आशिष दादानं, अक्षय दादानं सगळं मिळाल. डोंगराच्या पलीकडे बुडालेला सूर्य दिसल, पप्पा दिसणार नाही. अजून सोपं सांगतो थांबतो. साहेब तुम्ही माझे खूप कीर्तन ऐकताय, पण का सांगतो त्याचं कारण तुम्हाला कळेल. 7 वर्षाचं पोरग होतं अक्षय भाऊ. किती वर्षाचं? सगळ्या मैत्रिणी हसतात, नवरदेव खुशीत असतो, वराड आनंदात असत, एकटी रडत असते. ती बाहुल्यावर उभा राहून. कोण हो? तिला फक्त डोळ्यासमोर बाप दिसतो. जावयाच्या पाया पडतो आणि त्याच्या ओठातून अक्षर बाहेर पडतात. तळहाताचा पाळणा दोन्ही डोळ्याचा डबीतील शिवा लाडा आज माहेर सोडून कशी जीवातला जीवा केला आता तुम्ही माया बाबा हिच्या जीवा खाली तुला एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यामध्ये पाणी. एका अशी किंमत बाप केल्यानंतर कळत राहत. म्हणून कमीत कमी म्हातारा असू देत, कोपऱ्यात पडू देत, पण असला पाहिजे. जगात कोणालाही कमी समजायचं, आपल्या बापाला कधी कमी समजायचं नाही. माझं कीर्तन ऐकून
आमच्या बापाला काही कळत नाही. एवढं जरी पोरं म्हणायची बंद झाली तरी घनवट पाहुण्यांनी केलेल्या खर्चाचं सार्थक होईल. त्यामुळे तुमच्या सगळ्यांना दंडवत. तुटलेल्या शर्टाचं बटन जोडते तिला आई म्हणतात. तुटलेला आत्मविश्वास जोडायचं काम करतो त्याला आपला बाप म्हणतात. आजच्या कीर्तनासाठी ज्यांनी मला निमंत्रित केलं, श्रद्धेय आदरणीय माझ्यावरती ज्यांचं नितांत प्रेम आमचे मेहुणे हनुमंतजी गोरे, त्याचबरोबर आदरणीय इथं येईपर्यंत ज्यांनी माझी काळजी केली, प्रकाशजी वाबळे असतील, त्यांचा सगळा परिवार असेल. आजच्या कीर्तनाला विशेष उपस्थिती माझे आमदार श्रद्धेय दीपकरावजी चव्हाण, आमचे खूप जवळच्या माझं त्यांच्यावर खूप प्रेम आहे. आमच्या या दिंडी या वर्षी माझ्याकडे एक लंडन ते पंढरपूर अशा ग्लोबल दिंडीचं नियोजन होतं. लंडनची काही लोक यंदा वारीला आली होती, ते येणारे होते अनिवासी भारतीय. तर ते दिंडीचं संपूर्ण नियोजन माझ्याकडे होतं. मग या रस्त्यानं जेवढ्या काही पंक्ती, जेवढे काही निवासाचे ठेपे, ते सगळं नियोजन करताना आमदार साहेबांनी तरडगावला आमची 2 दिवसाची राहण्याची व्यवस्था आणि जेवणाची व्यवस्था केली होती. एकदा त्यांच्यासाठी टाळी अपेक्षित आहे. खूप सज्जन माणूस आहे. विशेष म्हणजे साहेबांचं असं आहे, महाराष्ट्रात एवढे 288 जण मी पाहिलेत. बरं थोडेफार राहिले, भंडारा गोंदिया या 2च जिल्हे राहिलेत माझे जायचे. पण ही सगळी मंडळी एका बाजूला आणि भजनात रममान होऊन टाळ खांद्यावरती घेऊन भजन करणारा आमदार एका बाजूला, अशी ओळख आमच्या साहेबांची आहे. जिल्हा परिषद सदस्य आमचे सगळ्यांनाच ज्यांचं त्यांच्यावरती प्रेम आहे आणि त्यांच्या आमच्यावर श्रद्धा आहे, आमचे सह्याद्री दादा कदम साहेब झेडपीचे सदस्य आहेत. पंचायत समितीचे सदस्य श्रद्धेय विकासजी नाळे माझे मित्र आहेत. कुळकीचे सरपंच आहेत आदरणीय विक्रमदादा पखाले, संजयजी देशमुख. आपल्या सर्वांचा मनस्वी आभारी आहे. आपण सर्वजण कीर्तनाला आलात, असंच चांगलं वागा, चांगलं राहा. मला कल्पना आहे थोडा वेळ झालाय, पण आमचं आधीच ठरलं होतं. तसं तर परवा दिवशीच यांना घामच आला होता माझी दिल्लीतली पत्रिका बघून. त्यांनी मला फोन केला, अहो महाराज तुम्ही दिल्लीत आहे? म्हटलं हा. 2 कीर्तन आहेत? म्हणलं हो. मग कधी येणार आहे? म्हटलं 24 तासात जाऊन 24 तासात माघारी येणार आहे. म्हणून रात्री उशीर आलो. काल दिल्लीत कीर्तन होतं, त्यांना सांगितलं होतं मी मला यायला उशीर होईल. ते म्हणले हरकत नाही, 10:30 ते 12:30 असं करू, पण आम्हाला मन भरून कीर्तन ऐकायचंय तुमचं. नाही तर मग इकडं 12 वाजले की लोक म्हणतात आता तुम्ही सगळेजण माझ्या प्रेमाची माणसं आहात, जेवण केल्याशिवाय कोणी जाऊ नका. वर्ष श्राद्धाचं अन्न पवित्र असतं. बरेच जण वर्ष श्राद्धाचं खात नाहीत, म्हणतात आम्ही काशी करून आलो. तेव्हा सगळ्याला सूचना आहे, नीट काशी करा, खाऊन जा. आमचं कीर्तन झाले 2 तास, म्हणजे अन्न पवित्र आहे हे. आणि तुम्ही खुशाल म्हणता आम्हाला चालत, चपल्या गेल्या तरी म्हणते ती 7:30 जाते. ज्याची गेली त्याला विचारभर 350ला काम लागतं. तेव्हा असल्या अंधश्रद्धेत पडू नका. माझी विनंती आहे, आपला हात ज्ञानोबा तुकोबाच्या हातात द्या, महात्मा ज्योतिबा फुलेंच्या हातात द्या. सावित्रीबाईंच्या कुशीमध्ये आपण जन्माला आलेली लेकरं आहोत. उच्च शिक्षित व्हा. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. दुसरी एक सूचना, मरायच्या आधी 7 बारी नीट करून मारा. 60-70 वय झाल्यावर सगळं नावं करून टाका. रामदेडीकरण नाव त्याच्यात 165. वादी हजर, प्रतिवादी गैरहजर, प्रतिवादी हजर, वादी गैरहजर, वादीन प्रतिवादी दोन्ही हजर, मग कोर्ट गैरहजर. तेव्हा असली डोकंदुखी होऊ देऊ नका. म्हाताऱ्या माणसांनी गाडीवरचे प्रवास टाळा. हात दाखवा, गाडी थांबवा. काय झाले, तरण्याचं झालंय कोळसन, म्हाताऱ्याचं झालं, म्हाताऱ्याला आलंय बाळसं. खुशाल गाडी चालू करतोय साहेब, ते झेपत नाही का नाही. म्हातारी म्हणते नको बा तुमच्या, बस म्हणतो ना. म्हातारी म्हणते नगे तुमचं हँडल लटा लटा कापतो. बसती का आणू दुसरी गाडी. त्यामुळे माझी विनंती आहे, सगळ्यांनी एकमेकांना मदत करा. जेवण केल्याशिवाय कुणी जाऊ नका. हे अन्न खूप पवित्र आहे. हीच आमच्या भाऊंना श्रद्धांजली असेल. कृपया याची नोंद घ्या. तुकाराम तुकाराम.